नमस्कार मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका छान आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आताच माझं सगळं आवरून झालेलं आहे, म्हणजेच फक्त माझंच आवरून झालेलं आहे आणि फक्त मी देवपूजा वगैरे केलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे देवपूजा केली आणि मला आज भरपूर असं काम आहे, कारण की कालच्या दिवशी मी खूप असा पसारा काढला होता आणि तो पसारा काढल्यानंतर मला असं वाटत होतं की आपण ब्लॉग शूट केला असतं तर बरं झालं असतं की मी कशा प्रकारे पसारा ठेवलेला पसारा मी बाहेर काढते। पण म्हटलं जाऊ देत, आता नको, आता उद्या व्लॉग शूट करूयात। तर आज मी तुम्हाला दाखवते की मी किती पसारा काढून ठेवला होता, म्हणजेच उलट तो मध्ये होता तर तो मी बाहेर काढला। असं काहीच काम मी करते, म्हणजेच एक प्रकारे जर मला काही काम नसलं तर मी असे कामं करते, असं काहीसं झालंय। तर चला पहिले मी तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे देवपूजा केली। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी अशा प्रकारे छान अशी पूजा केलेली आहे। तर बराचसा वेळ झाला, म्हणजे जवळपास 10 ते 15 मिनिटं झाले माझी देवपूजा झाली। म्हणजेच तुम्हाला अगरबत्तीवरनं कळत असेल की थोडी अर्धी संपली, थोडीशीच बाकी आहे। तर तुम्ही म्हणत असाल की हे काय म्हणजे नारळ वगैरे का कलश भरलेला आहे। तर जे स्वामी समर्थांच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जात असतील तर त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल की हे का भरतात, म्हणजे ते पौर्णिमेच्या दिवशी भरतात। तर असं केंद्रामध्ये सांगतात, त्यामागचं रिझन मला सुद्धा माहीत नाही, पण आमच्याकडे माझी मम्मीकडे किंवा माझी मावशी वगैरे हे सगळं असं भरतात आणि पौर्णिमेला हे पानं वगैरे चेंज करतात म्हणजेच। आणि जर ते खूप जास्त असे खराब वगैरे झाले तर मग मंगळवारी वगैरे आपण हे चेंज करू शकतो। तर आता मला सकाळच्या वेळेस असं म्हणजे बाहेर जाणं होत नाही, त्याच्यामुळे हे बरेचसे आता वाढलेले, आता उद्या परवामध्ये 2-3 दिवसामध्ये मी हे चेंज करून घेईल। आणि कोण कोण स्वामी समर्थांना खूप जास्त असं मानतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की मी तर लहानपणापासून, म्हणजेच खूप लहान होती तेव्हापासून मला स्वामी समर्थांच्या आरत्या मंत्र वगैरे सगळं येतं। तर अशा प्रकारे मी छान अशी देवपूजा केलेली आहे आणि मी माळसुद्धा करते, मग लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे इथे ही माळ टांगून ठेवलेली असते। तर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी देवपूजा वगैरे केलेली आहे असं, तर आता मी तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारचा पसारा कालच्या दिवशी असं सगळा काढून ठेवलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हा सगळा पसारा जो होता तर तो बेडमध्ये होता। तर बेडमधला सगळा पसारा आम्ही बाहेर काढला आणि एकचं जे बेडचं सेक्शन आहे तर ते थोडंसं खाली केलं, म्हणजेच की काही जे डेली यूज साड्या वगैरे वापरत नाही तर त्याच्यासाठी, तर ते मी ते बॉक्स जे आहे तर तो त्यामध्ये टाकून दिलं। आणि हे जो पसारा आहे तर तो मी भरणार आहे, म्हणजेच की एक टाकी वगैरे होती तर तिच्यामध्ये आम्ही पाणी स्टोअर केलं होतं, कारण की इथं ना फक्त दिवसातून 2 तास पाणी येतं, ते पण सकाळी अर्धा तास आणि रात्री फक्त 15 मिनिटं पाणी येतं। आणि त्यामध्ये आपण बाथरूमच्या 2 वरती ज्या टाक्या असतात तर त्या भरून घ्यायच्या, म्हणून मग आम्ही असं प्रकारे एक टाकी वगैरे घेतली होती आणि त्यामध्ये आम्ही जे पाणी आहे तर ते भरून ठेवायचो। पण सहसा आम्ही 2घच जण असतो, त्याच्यामुळे त्या पाण्याची अजिबात गरज पडत नाही आणि मग ते पाणी तसंच होतं। मग ती घरातून बाहेर नेली आणि मग ती बरेच दिवस बाहेर पडली, पण त्यातलं एकदा सुद्धा पाण्याची गरज पडली नाही, म्हणून मग मी तिला कालच्या दिवशी खाली केली आणि थोडीशी वाढवली सुद्धा, म्हटलं कारण आपण त्याच्यामध्ये हे सगळं सामान भरणार आहोत, मग ते अजून वास वगैरे येईल त्याचा, म्हणून आता हे सगळं। तर आता याच्यामध्ये जे आहे तर हे बऱ्यापैकी ही जी पिशवी दिसते तुम्हाला, तर तिच्यामध्ये त्यांची आहेत पुस्तकं, तर ते बघायला सुद्धा तयार नाही, म्हणजेच त्यांना कोणते पुस्तक हे पण माहीत नाही, पण फक्त राहू दे असं त्यांचं म्हणणं आहे। पण मी ते अजिबात आता त्यामध्ये ठेवणार नाही, कारण आपण जेव्हा घर वगैरे चेंज करतो तेव्हा ते सगळं भरायला इतका कंटाळा येतो आणि यामध्ये सुद्धा कपडे वगैरे आहेत तर ते पण त्यांना दाखवून ते जर घालणार नसतील तर ते कोणाला तरी देऊन टाकूयात। तर अशा प्रकारे हा सगळा पसारा मला आता आवरायचा आहे आणि तुम्हाला मी दाखवते बेडरूममध्ये काय हाल आहे। तर बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला ते दाखवते। आता इथे तुम्ही बघू शकता रात्रीचं जे बेड वगैरे सगळं आवरायचं राहिलेलं आहे आणि हे जे कपडे आहेत तर ते मी आताच आणून ठेवले आणि हे जे सामान आहे तर हे इथं टेबलवरचं त्यांना सकाळी प्रेस करतात। तर इथे तुम्ही बघू शकता किती खूप जास्त अशी गर्दी झालेली आहे। आणि हे ट्रिमर म्हणते, सॉरी, हेअर ड्रायरचं जे आहे तर मी याचासुद्धा तुम्हाला छान असा व्हिडिओमध्ये सांगेलच उद्याच्या किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये। तर हे बघा इथं अशा प्रकारे मी सगळं, आणि ही जी टाकी आहे तर या टाकीमध्ये मी सगळं सामान भरून ठेवणार आहे। आणि हे अशा प्रकारचे काय करतात ते की बॉटल आणतात आणि मग इथे जिथे पाणी पिलं तिथे त्या बॉटल पडू देतात। आणि बघा इथे पण एक बॉटल पडली, म्हणजे सगळं आवरायचं आणि मला म्हणतात की तुला काय काम असतं दिवसभर, असं यांचं म्हणणं असतं की तुला काहीच काम नसतं दिवसभर, कारण की सकाळचा स्वयंपाक मला नसतो आणि मी माझ्यासाठी सुद्धा करत नाही,
तर त्यांचं म्हणणं असतं स्वतःसाठी तर स्वयंपाक करत नाही, माझा स्वयंपाक नसतो, फक्त तुला एकच टाईम स्वयंपाक असतो आणि तरी तुला काय कामं असतात. तर असे पण कामं असतात असं त्यांना, म्हणजे त्यांना वाटते काहीच काम करत नाही. तर ते कौतुकाने शाबासकी वगैरे तर देतच नाही, पण उलट मला म्हणतात की तुला काय काम असतं दिवसभर. मग ते असं जेव्हा म्हणतात तेव्हा मला खूप राग येतो त्यांच्यावरती. मग मला असं वाटतच नाही की काम करावं म्हणून. जोक्स पार्ट. तर आता चला मी हे सगळं आवरून घेते. सगळ्यात आधी मी कपड्यांच्या घड्या करते, म्हणजे अगदी पटापट सगळं जे सामान आहे तर ते आवरायला बरं पडेल. तर आता इथे बघा हा जो बेड आहे तर तो सगळा मी व्यवस्थित आवरून वगैरे ठेवला आहे. पण आता चालू आहे क्लिनिंग, ती म्हणजेच या ड्रेसिंग टेबलची. तर ड्रेसिंग टेबलमध्ये खूप जास्त अशी गर्दी असं झालेलं होतं. तर मग आता हे सगळं मी क्लीन करते. तर हा ट्यूब जो आहे तो आहे व्हाईट टोनचा. तर ठीक आहे, याला आता यूज करून टाकूयात, कारण की मग कसं होतं ते पडून राहिलं ना की खराब होऊन जातं. ह्या पूर्ण ड्रेस बघू शकता तुम्ही किती जास्त खराब झालेलं आहे. आता हे पण त्याच्यामुळे वरती ठेवून देऊ. प्लस इथे पण बघा मी हे जे डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन वगैरे असतं, आपल्याला सवय असते बघा की आपल्याला कामा येईल वगैरे अशा प्रकारचं, पण ते काय आपण बघत नाही. जेव्हा बरं वाटत नसतं तेव्हा डायरेक्टली आपण डॉक्टरकडेच जातो. तर मी आता हे सगळं करून घेते व्यवस्थित आणि मग तुम्हाला क्लीन केल्यावरती दाखवते. तर आता हे मी अशा प्रकारे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि ड्रॉवर जे आहे तर त्यातलं थोडंसं असं सगळं आवरलं, एवढं पूर्ण नाही केलं. आणि हे सुद्धा मला थोडं पुसून घ्यायचं होतं, कारण की याच्यावरती खूप अशी धूळ आहे. पण म्हटलं जाऊ दे, आता कंटाळा आला आहे, कारण की काल पण खूप जास्त क्लिनिंगचं झालं. मग आता हे फक्त सेट केलं आणि त्याच्यासोबत हा एवढा सगळा कचरा निघाला. म्हणजेच की हे थोड्या जे टॅबलेट वगैरे असतात जे आपल्याला बरं वाटल्यानंतर आपण घेत नाही, तर त्या तशाच राहतात. मग ह्या त्या सगळ्या काढल्या, तरी त्यातल्या थोड्याशा राहू दिल्या, कामा येतील कधी म्हणून. आता हे टाकून देऊया. आता इथे मी करते पोळ्या. तर हे गॅसचं बर्नर आहे धुवायला, त्याच्यामुळे मग ते काय लावलं नाही. आणि इथं लाटूनसुद्धा पोळी तयार आहे आणि इकडे आहे भाजी बनते. तर ह्या भाजीची, वांग्याच्या भाजीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, जर तुम्ही बघितलेली नसेल तर एकदा नक्की चेक करा. तर मी आज जेवणामध्ये छान अशी वरणपोळी आणि वांग्याची भाजी असा स्वयंपाक मी आज केलेला होता. चला तर मग आताच माझं सगळं स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे आणि आता वाजले ऑलमोस्ट 7:30. तर आता आम्ही जातो आहे बाहेर फिरायला, कारण की आम्ही रोज जेवणाआधी तर डेली संध्याकाळी फिरायला जातो. कारण की जेवण झाल्यावरती पण फिरलं होतं, पण तेवढी इच्छा होत नाही जास्त चालायची, आणि मग थोडंसं इथल्या इथे फिरलं की मग ते काही व्यवस्थित होत नाही. म्हणून मग आता आम्ही स्वतःला अशी सवय लावून घेतलेली आहे की रोज संध्याकाळी ते म्हणजे अभिजित ऑफिसमधून आले की मग आम्ही डेली फिरायला जातो. चला तर मग आता आम्ही बाहेर फिरून येतो आणि मग जेवण वगैरे करू आणि मग तुम्हाला मी भेटते. सांगवीमध्ये बघू शकता अशा प्रकारचे छान असे झुले वगैरे आलेले. कसलं एक्झिबिशन आहे काय माहिती, तर आपण मध्ये जाऊन बघूयात की काही आहे का आनंद मेळ्यासारखं काही भरलेलं आहे. तर जाऊयात. तर हे उद्यापासनं चालू होणार आहे, म्हणजेच पूर्ण. आता तर फक्त हे पाळणे वगैरे थोडे चालू झालेले आहेत आणि हे पूर्ण असणार आहे ते म्हणजेच 1 महिना. तर आजची तारीख आहे 28 आय थिंक, 29 तारीख आहे आजची. तर हे जवळपास पूर्ण 1 महिना आहे, म्हणजेच लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे सगळं मस्त आहे. मोठ्यांची पण या ठिकाणी मज्जा आहे. तर आपण येऊयात एक दिवस या ठिकाणी नक्कीच.